पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांचा स्मारक आहे इथे बघा. दोन्ही हातामध्ये तलवारी आहेत. हे बघा इतिहास आहे थोडक्यात. किती भारी मानले. हे बघा नाव पण इथं वीर मुरारबाजी देशपांडे किल्लेदार होते इथले पुरंदरचे. हे बघा मस्त असा म्युझियम आहे. फ्रेम वगैरे लावल्या. तिकडे एक मूर्ती आहे. हे बघा आणि किल्ल्यांचे पण हे लावलेले आहेत. अजिंक्य तारा, पन्हाळगड, पन्हाळा. नमस्कार मित्रांनो. तर वाजलेले आहेत सकाळचे 5:15. तर शुभ सकाळ. तर आता चाललो आम्ही ट्रेकिंगला. तर मागचे 10 दिवसांनी आम्ही गेलतो शिवनेरी किल्ल्यावर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मस्थान. आणि आता चाललो आम्ही किल्ले पुरंदर. तर आता ते आहे आपल्या छत्रपती संभाजी महाराजांचे जन्मस्थान. तर जायचं आम्हाला तिथं. आता मध्येच 5:45 आता सगळे रेडी आहेत. तर आपल्याला जायचं सगळ्यांनी घ्यायला. चला जाऊ आता. तर वाजलेले आहेत 6:10 झालेले आहेत आणि घाटान लय ट्रॅफिक लागले आपले लोणावळ्याचे. एकदम परिस्थिती बेकार आहे बघा. सकाळच डायरेक्ट स्टॉप झाले. नाश्त्याला थांबल्या पुण्यामध्ये. बघा कोण कोण आहेत. प्रज्वल आणि मनीष, कपिल आणि राहुल. मागच्या टायमाला 2 विकलं होता, आता 2 वाढली. वाजलं किती बघा, 9:30 वाजलं. बघा पुरंदर किल्ल्याजवळ पोहोचलेलो आम्ही आता. खाली इथून 5 किलोमीटर आहे म्हणा. वरती अर्ध्यान गाडी जाते काहीतरी असा आहे. आता गेल्यावरती दाखवतो तिथं. हे बघा आवाज काय वाढवू. बघा किल्ले पुरंदर, छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मस्थळ. इथून एंट्री आहे. आर्मीची चेकिंग आहे इथे. चेकिंग करून जायला लागतं आतमध्ये. हे बघा मामा येतो झाला. हे बघा ड्रोन कॅमेरा वगैरे काहीच अलाउड नाही. भाई फुल आता ट्रेकर होत आहे कपिल भाई. हे बघा सगळा सामान आता घेतात. बॅग इन पेरू वगैरे आणलं भाईनी. तो काला 11:15 वाजलं नाही बघा. इथे आर्मीवालेच सगळं. सर जी आहे बोलिये. बघा आता जायचं किल्ल्यावरती वरती. आणि बंदूक घेऊन आहेत बघा. AK-47 फुल सिक्युरिटी नाही भाई. फुल सिक्युरिटी. तुला पाहिजे का सनस्क्रीन लावून घ्या. आता तयारी झालेली आहे सगळ्यांची. आता इथं सगळं रेडी झालेलं आहे ते बघा. चला आता निघू आपण. अजून गाड्या आहेत. या पडले बघ खाली. सगळं सामान टाकलेलं आता बॅगेन. आता जाऊ आपण. सुरुवात करू आता आपण. चला आता भेटू मध्ये. ट्रेकची सुरुवातच केली आणि पहिलाच लागले मुखी तलाव. बघा किती मोठा तलाव आहे इथं. आणि आम्हाला जायचं वरती. बघा थोडासा पुढे आल्यावर श्री दत्त मंदिर लागले आहे म्हणा. पाया वगैरे पडले आम्ही आता. छान अशी मूर्ती आहे. बघा परिसर लय भारी आहे. आर्मी कॅम्प असल्यामुळे इथं एकदम स्वच्छता लय भारी आहे इथं. एकदम स्ट्रिक्ट. ID वगैरे लागतं आणला येताना. तर ID आणा. आयडी सांगताना एक मी सांगतो. मनीष माझ्या पुढे होता. मनीषला विचारला त्याचा आधार कार्ड घेऊन शेवटचे 4 डिजिट काय. मग मी 4 डिजिट पाठ केलं ना माझ्या आधार कार्ड. मला भाई बर्थ डेट विचारली. आता प्रज्वलनी आधार कार्ड पण केला आणि बर्थ डेट पण विचारली. भाईला जिल्हा कोणता विचारला. मागचा विचारला मी पुढचं सांगलं. सगळं वेगळं विचारतो. भाईला नाव विचारला. चला आपण ठेवला. तर जाऊ आता पुढे गेल्यावर दाखवतो काय काय ते. बघा थोडासा पुढं आल्यावर इथं पुरंदर किल्ल्याचे किल्लेदार मुरारबाजी देशपांडे यांचा स्मारक आहे इथे. बघा दोन्ही हातामध्ये तलवारी आहेत. हे बघा इतिहास आहे थोडक्यात. किती भारी मानले. हे बघा नाव पण इथं
वीर मोरारबाजी देशपांडे किल्लेदार होते इथले पुरंदरचे, हे बघा. आणि इथेच धारातीर्थी पडले ते. दिलेर खानावर जेव्हा हल्ला केला होता ना तेव्हा. हे बघा इथं मोरारबाजी देशपांडे यांची समाधी आहे इथं, तर दाखवतो तुम्हाला आतमध्ये. हे बघा समाधी मंदिर आहे ते. थोडंसं पुढं आलो आणि शिवमंदिर आहे. आता पाया वगैरे पडून आलो. बघा अजून एक शिवमंदिर लागलेलं आहे म्हणा इथं, प्राचीन शिवमंदिर आहे. बघा मावशी पण आहेत. चला आतमध्ये जाऊ आणि पाया पडू. बघा इथं मारुती रायाची मूर्ती आहे, शिवमंदिरच्या बाजूलाच आहे. शंकर मंदिर तिथं पण शंकर मंदिर हे बघा इथं नाव आहे किल्ले पुरंदर. आत्ता सुरुवात मेन झाली आमच्या ट्रॅकिंगची इथून. बघा आर्मीवाला पण आहेत. आणि किती वरती जायचं बघा मला. इथून तटबंदी दिसते थोडी थोडी. ही बघा छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती आहे इथं. आणि संभाजी महाराजांच्या मूर्तीकडे झाला इथं रस्ता. आणि तो पण आहे बघा नवीन बनवलेली. आता इथं म्युझियम आहे, तो बघतो आम्ही. मी ना मनीषा झाले, बाकी मागे आहेत आमची माणसं तिघं. चला तर आतमध्ये दाखवतो. हे बघा सभागृह म्युझियम. हे बघा छत्रपती संभाजी महाराजांचा इतिहास लिहिला आहे ते सगळा. मस्त असा म्युझियम आहे. फ्रेम वगैरे लावल्या. तिकडे एक मूर्ती आहे. हे बघा. आणि किल्ल्यांचे पण हे लावलेले आहेत. अजिंक्यतारा, पन्हाळगड, पन्हाळा बरेचसे आहेत इथं. सज्जनगड इथं जाऊन आलो मी. विशालगड, प्रबलगड आपल्याकडं पनवेलच्या इथं. तुंग पण आपल्या इथं नाही रे. हरिहरगड, लोहगड, विसापूर, मलंगड सारखा दिसतं का रे? नाही बघा. मी तर मूर्ती आहे छत्रपती संभाजी महाराजांची. कोणच नाही बघा म्युझियममध्ये. इथं पण आहे मोरोपंत त्र्यंबक पिंगळे यांची इथं हिस्ट्री लिहिली थोडीशी. बघा तानाजी मालुसरे, आधी लगीन कोंडाण्याचं मग माझ्या रायबाचं. हिरोजी इंदलकर यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा रायगड किल्ला बांधून दिला. आणि हा पुरंदर किल्ला इथूनच बघा, कारण किल्ल्यावरती मोबाईल न्यायला अलाउड नाही. आर्मीचा कॅम्प असल्यामुळं आम्हाला तिथं वरती मोबाईल न्यायला चांगलं. आता आम्ही म्युझियम बघू ना जाऊ किल्ल्यावर. किल्ल्या आता बघू ना येऊ आम्ही बघतो. काही फोटोशूट वगैरे होणार नाही आमचा. आणि इथं कोंढाणा आहे बघा. सगळे किल्ल्यांचे इथं फोटो लावलेले आहेत. विजयदुर्ग, जंजिरा, रायगड. हा असा एकच किल्ला आहे जंजिरा जो छत्रपती शिवाजी महाराजांना जिंकता आला नाही. असा एकच. हे बघा मी इथं मावल्यांचे पुतळे ठेवलेले आहेत. तिथं कोरीगड, वासोटा, शिवनेरी. मागच्या 10 दिवसात केला होता आम्ही शिवनेरी. साफसफाई बघा तुम्ही म्युझियममध्ये कोणच नाही तर तरी आता
साफसफाई बघा एकदम. मदनगड तोरणा काही दिवसात करू आम्ही. आहेत बरीच वेगवेगळी नाव आहेत तिकोना बघा सगळं. राजगड पण केला आहे, पण ही संजीवनी माचीवर गेलो नाही आम्ही कारण की आम्हाला लय टाईम झाला होता. नेक्स्ट टाईम अजून आम्ही गेल्यावरती नक्कीच करू. हे बघा अजून बराच आहे फिरायला आतमध्ये बघणार काय म्युझियम कान्होजीचे ते काय हे बघा. उंबरखिंडीत लढाईत मराठ्यांनी वापरले भाले इथं आहेत 2. जिथं आम्ही गेलेलो होतो सुधागडला जाताना लागते उंबरखिंड. आणि हे बघा हंबीरराव मोहिते अजून बराच आहे इथं. तलवारी आहेत छोट्याशा. होता जीवा म्हणून वाचला शिवा, हेच ते जीवा महाले. हे बघा अफजल खान जेव्हा आला होता तेव्हा यांनीच छत्रपती शिवाजी महाराजांचा प्राण वाचवला होता. आणि हा प्रतापगड जे मी बरेच वेळा केलेला आहे महाबळेश्वरवर जाताना. आणि हे काय रे तलवार बघ ना, तलवार दुधारी आहे, दुधारी तलवार. तर वाजलेले आहेत 1:45. आता उतरलेलं आहेत गडाच्या खाली. मोबाईल वगैरे घेतला आता आम्ही. हे बघा आता फोटोशूट चालू आहे थोडासा. कौशीना काय मोबाईल नव्हता वरती अलाउडच नाही. आणि हे बघा पब्लिक येते भरपूर, पण वरती काहीच नाही आता म्हणतो. फक्त दरवाजे आहेत आणि गुरुज आहेत आणि एक मंदिर आहे आपलं फक्त, बस दुसरं काहीच नाही बघणार का. आणि मोबाईल तर वरती अलाउडच नाही. चला आता निघणार आम्ही. पोरं आली बघा इथं. कुठं आले? लातूरची पोरं आली बघा. मित्रमंडळी आहे. आणि हा पनवेलचा गुल्लू ब्लॉगर. काय नाव? खूप फेमस आहे, खूप फेमस. जी तरी टाकला ना तरी गुल्लू येणार. फुल पकवायला लागले भाई, भाई फुल पकवायला लागले. आता होता आम्हाला श्री दत्त मंदिर नारायणपूर. आम्ही आलो होता दर्शनाला. चालला होता, गर्दी आहे बरीच. ही बघा चालीन बोराला. चला पहिले दर्शन घेऊ आता. हे बघा आणि याच्याच साईडला असा मागच्या साईडला आहे ना पुरंदर किल्ला आहे. दत्त मंदिर आहे ते. आता थांबल्यावर लाईनीला 5च मिनिटांनी होईल आमचं दर्शन. आहे बघा एवढीच लाईन आहे. का आता आलो आम्ही प्रति बालाजी. आता दर्शन घेऊ आणि येणार आहे. वाजलं किती बघा 4:15 झालं. फुल टाइमपास. कपिल बघा अपरिचित दिसतंय. अपरिचित सलून आला नाही वाटलं भाई. देऊ का 100? आता टकलीच करून जाता याची इथं. हे बघा आता पुण्यामध्ये आल्यावर जेवायला. पुणे सिटीच्या इथं आता बसताव पहिले जेवायला आतमध्ये. चला जाऊ आता पहिले जेवून घेऊ. वरा गेली आपली पुढं. बसल्यान हॉटेलला नुसतंच चिकन तोडतान. हे बघा मुर्ग मुस्लम. आपली पनीर चिल्ली कपली झाला आपला. हा खाऊच शकत नाही. चिकन चिल्ली होती, पनीर चिल्ली चिकन चिल्ली वाजवली. शे
बघा लय बेकार ट्रॅफिक लागले 8 वाजलं कारण की आता ना आम्ही सकाळी बघले इथं फुल ट्रॅफिक आता पण लागले फुल ट्रॅफिक झाले आता सांगू नाही शकत किती टाइम लागेल लय बेकार परिस्थिती होऊ शकतो डायरेक्ट स्टॉप झालो मी 10-15 मिनिटं आलो डायरेक्ट स्टॉप सांगता लोक लास्टला गाड्या बंद करून झोपायचं इथंच चला आता काही बघा फुल ट्रॅफिक अरे आम्हाला पाहायला खूप बरं